नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी, बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. उद्या जर बघितलं तर गुरुवार आहे. ठिकठिकाणी महानगरपालिकेचे इलेक्शन आहे. त्यामुळे उद्या मार्केटला सुट्टी आहे. शुक्रवारच्यासाठी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचे डिटेलमध्ये ॲनालिसिस करायचं आहे. व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ओव्हरऑल जर बघितलं तर आजचा दिवस स्लो होता, साईडवेज होता. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तिकडे आपण डिस्कस केलं होतं की ज्या पद्धतीने प्रायजेक्शन बनली आहे, थोडासा स्लो, थोडासा साईडवेज दिवस आपल्याला बघायला मिळू शकतो. ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तीन इंडेक्समध्ये छोटे-मोठे मोमेंटम होते, परंतु लास्टचे 2 ट्रेडिंग सेशनला जर कंपेअर केलं तर आजचा दिवस थोडासा स्लो होता. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटनी बऱ्यापैकी नो ट्रेडिंग झोनमध्येच कन्सोलिडेशन दाखवलं. ओके, तर ओव्हरऑल तुमचं ट्रेडिंगचा सेशन कसं होता हे सगळ्यात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओके, आता खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करत जावा. आणि या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 400 कमेंट. आय होप आपली जी MG फॅमिली आहे ते सगळेजण कमेंट आणि सबस्क्राईब करतील. ओके, आता मार्केटचं स्ट्रक्चर जर बघितलं तर मार्केट लास्टचे 7 ते 8 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर थोडंसं नेगेटिव्ह होतं. त्याच्यासाठी काही फॅक्टर होते, ग्लोबल सिनेरिओ होते. ते थोडंसं मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. एक दिवस मार्केटनी हेल्दी पुलबॅक घेतला आणि 2 दिवस मार्केटने परत कन्सोलिडेशन दाखवलं. ओके, आता तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो इकडे ओपन केलेला आहे आपण निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट. ओके, इकडे जर बघितलं तर आज मार्केट बऱ्यापैकी कन्सोलिडेशन झोनमध्येच कन्सोलिडेशन करत होतं. ओके, आता 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया आणि इकडं जर बघितलं तर हे इकडनं जी सुरुवात झाली होती निगेटिव्ह छोटासा पुलबॅक, त्याच्यानंतर डाउनसाइड मोमेंटम, एक हेल्दी पुलबॅक आणि हेल्दी पुलबॅकनंतर इकडे एक स्विंग तयार केलाय आणि हा एक स्विंग तयार केलाय. आणि हे 2 ट्रेडिंग सेशन जर बघितले तर या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये काय आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळते. ओके, तर मग एक प्राइस ॲक्शन जर आत्ता इकडं आपण ओव्हरऑल इथनं सुरुवात करून इथपर्यंत जर बघितलं तर एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन, एक हेल्दी पुलबॅक, एक ब्रेकआउट फेलियर. हा जो आहे हा एक ब्रेकआउट फेलियर आहे आणि त्याच्यानंतरनं परत एक निगेटिव्ह. म्हणजे आता जर बघितलं तर आता काहीसा या पद्धतीने इकडे एक चॅनल आपल्याला बघायला मिळतोय. ओके, म्हणजे इकडे एक ट्रेंड लाईन इकडे बनवताना निफ्टी आपल्याला बघायला मिळतोय. आता ही जर एवढी जर प्राइस ॲक्शन आपण लक्षात घेतली तर ही काहीशी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आहे. आता इकडे तुम्हाला बघायला मिळते की इकडे बुलिश मोमेंटम पण आला होता. परंतु हा जर मोमेंटम बघितलं तर हा एक शार्प सेलिंग मोमेंटम आणि साधारण 30-35% एक पुलबॅक आहे. मग हा एक हेल्दी पुलबॅक आहे. ओके, आता ह्या हेल्दी पुलबॅकनंतर मार्केटने 2 दिवस इकडे कन्सोलिडेशन केले. आता इकडे काय आपल्याला बघायचं आहे की बाबा स्विंग कुठे आहेत, सपोर्ट कुठे आहेत, रेजिस्टन्स कुठे आहेत आणि त्याच्यानंतर मार्केट काय ब्रेक करते. रेजिस्टन्स ब्रेक करतोय का सपोर्ट ब्रेक करतोय ह्याच्यावर आपली नजर पाहिजे. ओके, त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी टाईम फ्रेम आहे ती 1 तासाची केली होती आणि ओव्हरऑल व्ह्यू कसा बघायला मिळतोय, काय इकडे प्राइस ॲक्शन बनते याचं थोडंसं आपण डिस्कशन केलं. म्हणजे थोडासा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला आणखी व्यवस्थित समजून येईल. ओके, आणि हे सगळे फॅक्टर आहेत ना, हे प्राइस ॲक्शनचे फॅक्टर असतात. मग इकडे कुठला स्ट्रॉंग रेजिस्टन्स तयार झाला आहे, कुठला स्ट्रॉंग सपोर्ट तयार झाला आहे, त्याच्यानंतर मार्केटची जी प्राइस ॲक्शन आहे, मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीने बनलं आहे, अगोदर कुठनं शार्प सेलिंग मार्केटने दाखवली होती, डिमांड झोन, सप्लाय झोन कुठं तयार झाला होता, हे सगळे जे कन्सेप्ट आहेत ना, हे प्राइस ॲक्शनचे कन्सेप्ट आहेत. ओके, त्यामुळे वारंवार व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की प्राइस ॲक्शन शिकण्यावरती फोकस करा, प्राइस ॲक्शन शिकण्यावरती फोकस करा. आता खूप साऱ्या लोकांना प्राइस ॲक्शन म्हणजे काय हेच मुळात माहीत नसतं. ओके, आणि काही लोकांना माहिती असतं, काही लोकं शिकण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु व्यवस्थित गाईडन्स देखील त्यांना मिळत नाही. ओके, सो हे सगळे जे कन्सेप्ट आहेत प्राइस ॲक्शन रिलेटेड, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये सांगितलेले आहेत, शिकवलेले आहेत. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर
प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि जे मित्र ऑलरेडी शिकत आहे, जॉईन केलेलं आहे, ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता. ओके, तर नक्की जाऊन बघा. आता ओव्हरऑल जर प्राइज ॲक्शन बघितली तर इकडनं हा लो लावला होता, एक पुल बॅक घेतला आहे आणि या पद्धतीने थोडंसं इकडे बेरिश फ्लॅग एंड पोल प्राइज ॲक्शन बनण्याची इकडे आपल्याला इकडे सपोर्ट रजिस्टर्सवरनं बघायला मिळत आहे. 5 मिनिटावरती जाऊया टाईम फ्रेमवरती. बघा लेवल जर बघितलं तर लेवलमध्ये असं काही मोठे चेंजेस करण्याची इकडे प्राइज ॲक्शनवरून बघायला मिळत नाही, कारण की हा जो एक सपोर्ट होता त्या सपोर्टवरती परत आज निफ्टीने सपोर्ट घेतला आहे. ओके, 25,600 जी मल्टिपल टाईम सपोर्टची लेवल आहे. बघा लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये, कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण इकडे सपोर्ट होता, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील इकडे सपोर्ट, म्हणजे कालचा जो लो होता तो निफ्टीने ब्रेक केलेला नाही, म्हणजे 25,600 आपल्याला इकडे स्ट्रॉंग सपोर्ट पाहायला मिळत आहे. आता रजिस्टन्स जर बघितला तर 25,650ची क्लोजिंग आहे साधारण या लेवलच्या आसपास. इकडे छोटासा ब्रेकआउट दिला होता, त्याच्यानंतर परत डबल टॉप इकडे करून ओके तिकडनं परत रिजेक्शन घेऊन परत नेगेटिव्ह साईडला. आणि आजची जरी प्राइज ॲक्शन जरी बघितली तरी थोडीशी प्राइज ॲक्शन आजही नेगेटिव्हच बघायला मिळते. कालचं जर ट्रेडिंग सेशन बघितलं असतं तर काल तर मार्केटनी वन डायरेक्शनमध्ये नेगेटिव्ह प्राइज ॲक्शन दाखवली होती, म्हणजे कालची प्राइज ॲक्शन देखील नेगेटिव्ह. आजची प्राइज ॲक्शन जरी बघितली तरी ब्रेकआउट येऊनही मार्केटने मोमेंटम दिलं नाही, मग ब्रेकआउट फेलियर करून मार्केटने परत एका 25,600च्या सपोर्टवरती मार्केटवर थांबले, म्हणजे 25,600चा सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळतोय लास्टच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये. रेजिस्टन्स जर बघितलं तर 25,750वरती आहे आणि तिकडनं मार्केटला बुलिश साईडला जाताना मार्केटला स्ट्रगल होते, मार्केटला बुलिश साईड जाताना थोडंसं टफ जाते, म्हणजे बुलिश साईडला मार्केट सहजासहजी ब्रेकआउट देताना आपल्याला दिसत नाही. ओके, आणि आधी पण आपण 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती काय समजून घेतलं की प्राइज ॲक्शन आहे ती थोडीशी बेरिश आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, आता कुठले सपोर्ट आहे, कुठलं रेजिस्टन्स आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष असायला पाहिजे. सपोर्ट जर बघितलं तर 25,600 मल्टिपल टाईम सपोर्ट. रेजिस्टन्स बघितलं तर तोच आहे 25,750. आता इकडनं जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आपल्याला थोडंसं, आपण रेजिस्टन्सची लेवल आहे ना ती थोडीशी शिफ्ट करूया. ओके, तर थोडंसं लेवल चेंज केलं ते. आता 25,700 आपल्याला इकडे एक रेजिस्टन्स बघायला मिळतो. आज जर बघितलं तर त्या लेवलवरून एक छोटासा पुलबॅक घेतला होता. लास्ट टाइम जर बघितलं तर ती लेवल सपोर्टची होती. बघा सपोर्ट लेवल होती, राऊंड लेवल होती. सपोर्टवरनं मार्केटनी सपोर्ट ब्रेक केला. परत त्याच्यानंतर जर बघितलं तर परत आता जो सपोर्ट होता त्याने रेजिस्टन्सचं काम केलं. म्हणजे रेजिस्टन्स काय झालं आहे 25,700 आणि सपोर्ट आहे 25,600. या 2 लेवल म्हणजे साधारण 100 पॉईंटची रेंज आहे, जिकडे आपल्याला मार्केट कन्सोलिडेशन आणि नो ट्रेडिंग झोन बघायला मिळत आहे. तर 25,700 25,600 नो ट्रेडिंग झोन. मार्केट जर खाली येऊन जर लेवल ब्रेक होत असेल 25,600ची तर 2 दिवसाचा सपोर्ट ब्रेक होते. काहीशी जर प्राइज ॲक्शन बघितली तर काहीशी प्राइज ॲक्शन आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळते. मग तिकडनं डाऊन साईडला जर बघितलं तर सपोर्ट 25,534 आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,471. हे 2 सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात, ते 1 2. ओके, हा सपोर्ट आणि हा सपोर्ट. तर 2 सपोर्ट तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता आणि त्याच्यावरती लर्निंग करू शकता. 25,700 जर बघितलं तर लेवल जर ब्रेकआउट होते तर बुलिश साईडला जाताना थोडंसं रिस्क फॅक्टर आहे. मार्केट बुलिश साईडला जाताना ट्रॅप होते, मार्केट डाऊन साईडला. तर बुलिश साईडला जेव्हा पुलबॅक दिले ते मार्केटनी शार्प नेगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. जेव्हा पुलबॅक दिलेत मार्केटनी शार्प नेगेटिव्ह. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण तिकडे प्राइज ॲक्शन सेटल ट्रेडिंगमध्ये सांगितलेल्या आहेत. ओके, रेजिस्टन्स जर ब्रेक होतो तर फर्स्ट रेजिस्टन्स आहे आजचा इंट्राडे आहे 25,790च्या आसपास. सेकंड रेजिस्टन्स बघितलं तर 25,856 आणि 25,900ची रेंज आपल्याला बघायला मिळते. ओके,
फर्स्ट लेवल जर बघितलं 25,700 तर साधारण 90 ते 95 पॉईंटचा फर्स्ट रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर तिकडे थोडं ट्रेड मॅनेजमेंटवरती लक्ष ठेवा, कारण की रेजिस्टन्स लेवल स्ट्रॉंग आहेत. तिकडनं थोडंसं मार्केट आपल्याला रिव्हर्सल देताना दिसू शकतं. ओके. गॅप अप जर ओपन होते तर तो रेजिस्टन्समध्ये ओपन होते, म्हणजे हा एक रेजिस्टन्स आहे मल्टिपल टाईमचा आणि हा एक सपोर्ट आहे. तर गॅप अप नंतर थोडंसं मार्केट आपल्याला स्लो बघायला मिळू शकतं. सेकंड हाफमध्ये छोटासा मोमेंटम आपल्याला प्राइस ॲक्शनवरती बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर होत असेल तर मग थोडंसं आपल्याला एक कन्सोलेशन बघायला मिळू शकतं, कारण की बघा इकडनं हा सपोर्ट आहे, त्याच्या खाली जर गॅप डाऊन होत असेल तर हा रेजिस्टन्सचं काम करेल आणि हे जे सपोर्ट आहे परत, म्हणजे ही छोटी रेंज तयार होती. ह्या रेंजमध्ये मार्केट आपल्याला मग कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. त्यामुळे गॅप डाऊन जर मार्केट ओपन होत असेल तर थोडंसं मार्केट फर्स्ट हाफमध्ये देखील स्लो राहताना दिसू शकतं. ओके. आय होप तुम्हाला निफ्टीच्या बुलिश साईडचे लेवल, डाऊन साईडचे लेवल, नो ट्रेडिंग झोन, गॅप अप, गॅप डाऊन व्यवस्थित डिटेलमध्ये समजलं असेल आणि ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर चार्ट थोडासा कन्सोलिडेशनमध्ये आहे. ओके. आणि व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करत जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये आता थोडंसं आपल्याला नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला मिळते. ओके. बँक निफ्टीचा चार्ट आहे 5 मिनिट टाईम फ्रेमवरती. बँक निफ्टी जर बघितलं तर काल आज मल्टिपल टाईम सेम रेजिस्टन्सवरनं रिजेक्शन घेतले. ओके. 59,769 मल्टिपल टाईम रिजेक्शन. ओके. आता जर बघितलं तर इकडनं या पद्धतीने आपल्याला एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. इकडे जर बघितलं तर मल्टिपल टाईम सपोर्ट या ट्रेंड लाईनवरती बघायला मिळते. 59,500 हा एक ट्रेंड लाईनचा देखील सपोर्ट आहे आणि नो ट्रेडिंग झोनचा देखील सपोर्ट आहे. ओके. मग इकडनं जर लेवल ब्रेक होत असेल तर ट्रेंड लाईन ब्रेक होईल. डाऊन साईडच्या ज्या लेवल आहेत 59,320, 59,186, 59,083 आणि 58,963 ह्या लेवल आहेत, ज्या की आपण लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील डिस्कस केल्या होत्या. बुलिश साईडला जर बघितलं तर हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे. आज पण जरी बघितलं तर मोस्ट ऑफ द टाईम नो ट्रेडिंग झोनमध्येच कन्सोलिडेशन बँक निफ्टीने केलं. आता बुलिश साईडला जर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर मग आपल्याला 59,944 आणि 60,100 या दोन रेजिस्टन्स लेवल आहेत. आता प्राइस ॲक्शन जर बघितलं तर एक बुलिश मोमेंटम झाला होता, त्याच्यानंतर एक कन्सोलिडेशन झालं होतं, त्याच्यानंतर एक ब्रेकआउट आला होता गॅप अपमध्ये, तो सस्टेन नाही झाला, खाली आला. आज परत या लेवलनं मल्टिपल टाईम सपोर्ट घेतले, मार्केट वरती गेलं, परत सस्टेन नाही झाला, परत खाली आला आणि एका ब्रेकआउट नंतर इकडे थोडं मोठं कन्सोलिडेशन करून एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळायला पाहिजे होता, तो की इकडे मार्केटने दाखवलेला नाही. आणि ही जी काहीशी प्राइस ॲक्शन होती ही थोडीशी आता चॅनलमध्ये येऊन चॅनल जर ब्रेक होतोय तर एक नेगेटिव्ह सिनारिओ आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणजे ज्या पद्धतीने हा बुलिश मोमेंटम होता तशा पद्धतीचा काहीसा मोमेंटम आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळू शकतो. त्यामुळे याचं स्ट्रक्चर जर बघितलं थोडं, तर त्यामुळे थोडंसं स्ट्रक्चर आपल्याला नेगेटिव्ह थोडंसं सेलिंग साईडला बघायला मिळू शकतं. ओके. गॅप अप जर ओपन होतं तर थोडं बघा, त्याच्यानंतर जर इंट्राडे हाय किंवा रेंज ब्रेक होत असेल तर छोटा मोठा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन नंतर थोडंसं मार्केट बघा कन्सोलिडेशन करून जर हा सपोर्ट आहे 59,320चा हा जर ब्रेक होत असेल तर परत आपल्याला हे खालच्या साईडचे लेवल ज्या की थोड्याशा सेलिंग साईडला आहेत, सपोर्ट लेवल आहेत, ते बघायला मिळू शकतात. ते नो ट्रेडिंग झोन 59,500, 59,769 जो की लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये आपण डिस्कस केला होता तोच आहे. ओके. आणि तिकडे मार्केटने मल्टिपल टाईम आपल्याला कन्सोलिडेशन दाखवलेलं आहे. ओके. सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्स जर बघितला तर आज पण सेन्सेक्सनी मोमेंटम छोटे मोठे मोमेंटम दाखवले, परंतु ट्रेंड लाईन नंतर सेकंड हाफमध्ये नो ट्रेडिंग झोन ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला. ओके. तर ओव्हरऑल जर बघितलं तर थोडा स्लोच डे होता. आता याच्या लेवल जर बघितलं तर छोट्याशा लेवल आपण ॲडजस्टमेंट करूया. सेन्सेक्स जर बघितला तर बँक निफ्टीच्या कंपेअरमध्ये सेन्सेक्स तितका बेरिश बघायला मिळत नाही. भले या सेन्सेक्समध्ये आपल्याला 250 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम जरी बघायला मिळतं, तर हा जो सपोर्ट आहे ना,
या सपोर्ट नंतर हा थोडंसं याची प्रायजेक्शन जर बघितलं तर या पद्धतीने आहे. ओके. मग इकडनं जर ब्रेकआउट दिला तर एक मोठा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो. मग हा जो कालचा इंट्राडे हाय जो आहे त्या लेव्हलपर्यंत आपल्याला एक बुलिश ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. मग इकडे प्रायजेक्शन काय आहे इकडे, की इकडे मल्टिपल टाईम सपोर्ट घेतलाय आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल रेजिस्टन्सची 83,600ची, तर मग छोटे मोठे हे रेजिस्टन्स आहे बघायला मिळू शकतात. 83,810, ओके, 83,997 आणि 84,226. तर हे काही छोटे छोटे रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळू शकतात. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे सपोर्ट आहे. हा सपोर्ट जर छोटा मोठा टप्पा होम ब्रेक होत असेल तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे जो की स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 82,882 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मोमेंटम जर इथपर्यंत आला तर इकडे तुम्ही तुमच्या ट्रेडवरती लक्ष पाहिजे. सेकंड लेवल जर बघितली तर 82,689 हे दोन सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. आणि नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर 83,600, 83,173 बऱ्यापैकी रेंज इकडे आपल्याला लास्ट 2 ट्रेडिंग सेशनमध्ये दाखवलेले आहे कन्सोलिडेशनची. तर या झोनमध्ये थोडंसं मार्केट कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. सेन्सेक्स थोडंसं कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर इकडे या पद्धतीने एक चॅनल आहे. चॅनल जर ब्रेकआउट करून एक मोठा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो बिकॉज ही जी प्राइस ॲक्शन आहे ही थोडीशी आपल्याला बुलिश बघायला मिळते. ही जी प्राइस ॲक्शन आहे ही एका चॅनलमध्ये चालू आहे. तुम्हाला जर इकडे बघायला मिळालं तर इकडे बघा. तर इकडनं रिजेक्शन घेऊन इकडनं सेंटर लाईनवरती आहे. तर ब्रेकआउट होऊन जर लेवल ब्रेक झाली तर मग हा जो कन्सोलिडेशन आहे या कन्सोलिडेशनच्या वरती निघून एक मोठा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो जो की या लेवलपर्यंत आत्ताच आपण डिस्कस केलं होतं. डाऊन साईडला थोडंसं स्ट्रॉंग सपोर्ट असल्यामुळे डाऊन साईड थोडीशी लिमिटेड आहे. तर त्यामुळे नेगेटिव्ह साईडला जर मार्केट येत असेल किंवा सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर या लेवलवरती थोडंसं लक्ष ठेवा. 82,882 इकडनं एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम लास्ट टाइम आला होता. ओके. ओव्हरऑल व्हिडिओ जर आवडला असेल, ॲनालिसिस जर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके. आता खूप सारे लोक कमेंट क्वेश्चन करत असतात ज्यांना मी कमेंट वाचत असतो प्रत्येकाची. काहींना रिप्लाय देखील करत असतो की ज्यांचे काही डाऊट असतील काय असेल तर त्यांना रिप्लाय करत असतो. कमेंट नक्की करत जावं कारण की खूप सारे लोक म्हणजे मी देखील कमेंट वाचत असतो, इतर लोक देखील कमेंट वाचत असतात आणि त्यातनं देखील काही लोक शिकण्याचा प्रयत्न करत असतात. आणि व्हिडिओमधनं जर तुम्हाला काही शिकायला मिळत असेल छोटं मोठं तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.